तर मित्रांनो आता आपलं जेवण वगैरे झालंय आणि तर गाईज आता आपण बैलाला पाणी वगैरे पाडलं आहे आणि आता आपल्याला डायरेक्ट आपल्या रानामध्ये जायचंय. तर नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आज ना आपला बैल आणि गाडी घेऊन आपल्या शेतामध्ये जायचंय, कारण की आज पप्पा ते गावाला गेले, त्यामुळे बैलगाडी घेऊन आपल्या आज बैल चरायला शेतामध्ये घेऊन जायचंय. तर चला मित्रांनो आता आपण बैलगाडी झोपूयात. तर गाईज आता आपण बैलगाडी वगैरे झोपून घेतली आहे आणि मित्रांनो आता आपल्या शेतामध्ये जायचं, तर आपण शेतामध्ये जाऊयात. तर गाईज आता आपल्याला बैलाला पाणी पाहायचं आहे हौदावर. तर गाईज आता आपण बैलाला पाणी वगैरे पाडलं आहे आणि आता आपल्याला डायरेक्ट आपल्या रानामध्ये जायचंय. तर आता आपण फायनली आपल्या शेतामध्ये आलो आहोत आणि मित्रांनो बघू शकता तुम्ही आपली इकडे बैलगाडी आहे आणि मित्रांनो आपल्या बैलगाडी सोडून आपल्याला तिकडे बैलाला खाली नेऊन बांधायचं. तर गाईज आता आपण बैलगाडी सोडली आहे आणि आता आपण खाली चाललो आहोत बैल बांधण्यासाठी. तर मित्रांनो आता आपण इकडे खाली बैल आणून बांधलेले आहेत आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे खूप चारा असल्यामुळे बैल निवांत चरत आहेत. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आपलं रान. मित्रांनो 2-4 दिवसापासून कापूस खूप सुकून चालले होते, पण काल रात्री गावाकडे चांगला पाऊस झाला त्यामुळे चांगली ओल झालेली बघू शकता तुम्ही. तर काय चला आता आपण परत तिकडे गाडीकडे जाऊयात, कारण की आपलं आता आज काही काम नाही त्यामुळे आपण तिथे गाडी पैसे जाऊन बसूयात. तर गाईज आता आपण लिंबाखाली आलेलो आहोत आणि गाईज आता आपल्याला जेवण करायचं बघू शकता तुम्ही. पिलांचे डब्याला आले त्या डब्यात गेलेले आहेत ते. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता दुपारच्या जेवणाला आपला बाजरीची भाकर आहे, इकडे गोबीची भाजी आणि मित्रांनो शिजवलेले तुकडे आहेत. तर मित्रांनो आता आपलं जेवण वगैरे झालंय आणि मित्रांनो आता आपल्याला बैलाला खायला मोकळं सोडायचं आहे, त्यामुळे तर आता मित्रांनो आपल्या बैलाकडे जायचं. डब्बा आता आपण गाडीमध्ये ठेवू. तर आता आपण गाडीमध्ये डबा ठेवलेला आहे आणि मित्रांनो आता आपल्याला खाली जायचं, बैलाला खायला सोडायचं आहे. तर गाईज आता आपण बैल मोकळे सोडले आहेत आणि बघू शकता तुम्ही आता बैल चरत आहेत. तर गाईज आता आपले बैल चारत झाले आहेत आणि मित्रांनो आता आपल्याला घरी जायचंय. तर आता मित्रांनो आपण घरी जाऊयात. तर मित्रांनो आता आपले बैल तर चारत झाले आहेत, पण मित्रांनो आपल्याला जाता जाता एकदा बैलाला पाणी पाजायचे आणि मग तिथून थेट आपल्या घरी जायचे. तर मित्रांनो आता आपण बैलगाडी झोपलेली आणि मित्रांनो आता आपल्या घरी जायचंय. तर चला मित्रांनो आता आपण घरी जाऊयात. तर गाईज आता आपण फायनली आपल्या कोट्यामध्ये पोहोचलो आहोत आणि मित्रांनो आता आपल्याला बैल वगैरे बांधून त्यांना वैरण टाकायचे आहे. तर आता मी गाडी वगैरे सोडलेली आहे आणि मित्रांनो आता आपल्या बैलाला वैरण वगैरे टाकलेलं आहे. तर गाईज आता मी जातो घरी. तर मित्रांनो जर तुम्हाला पण आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि मित्रांनो जर तुम्हाला पण आपल्या अशाच नवीन ब्लॉग दररोज बघायचे असतील तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. मित्रांनो बाकी भेटू पुढच्या का भारी व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.